घरातील महिला या जर सकारात्मक विचाराच्या असतील तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत जाते। त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो, कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटतं की आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जावी। रात्रंदिवस ती महिला आपल्या घरासाठी झटत असते। आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील प्रत्येक महिला करत असते। बघा, आता आपण उपाय काय करायचा आहे हे आपण जाणून घेऊया। काय करायचं आहे बघा, यासाठी तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे। त्या वाटीभर तांदळामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येत आहेत तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत। गुरुवारी सकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे। यामुळे काय होते बघा, जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होते। त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो। गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचं जाणवतं। दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे। जसे की हरभऱ्याची डाळ असेल, त्यापासून जे काही भाज्या बनवायच्या आहेत ते आपण बनवायच्या आहे, किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर ती गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन करायचे आहे। हा उपाय देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो। ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत की प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व असतं। प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे। तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे। त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत। गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णतत्वात जातात, त्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही। आता बघा, तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ 1 चमचा फक्त घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले मिळवून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यांमध्ये थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद तर मिळतोच। तुम्हाला तर माहितच आहे की गाईच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो। त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला मिळते। हळूहळू आपली प्रगती होत जाते, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। आपल्यात आता चांगला बदल घडू लागले आहेत। जर विवाह होण्यास अडथळा निर्माण येत असेल तर त्यासाठी बघा हा उपाय फायदेशीर ठरणार आहे, म्हणजे विवाह या उपायाने लवकरात लवकर होईल। चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा त्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला नमस्कार करायचा आहे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याचबरोबर काय करायचं आहे बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि पिवळ्या वस्त्राचे दान सुद्धा करायचे आहे। आता काय करायचं आहे बघा, एखाद्या मंदिरात जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला बाहेर जी लोक बसलेली असतात त्यांना तुम्ही केळी सुद्धा वाटू शकता। असे केल्याने काय होणार आहे, तुमचा गुरुग्रह मजबूत राहणार आहे आणि तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत। त्यामुळे तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की अन्नदान करा। गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत। असं म्हणतात बघा, गुरुवारच्या दिवशी केस हे धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत। पाचवा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याभर पाण्यात थोडे कच्चे दूध मिक्स करून ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यात थोडी हळद सुद्धा अर्पण करायची आहे। त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील। तर हे होते थोडक्यात सांगितलेले उपाय, तुम्ही नक्की करून बघा। या उपायामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे। यात तुम्हाला तुमच्या घरात झालेले बदल नक्की जाणवतील। तर ही होती सांगितलेली थोडक्यात माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।